तुला काय काम असतं? तुला ना जायचं कामावर, ना त्याच्यासाठी प्रवासाची दगदग. शिवाय घरकामाला बाई आहे. मस्तपैकी दुपारी झोप काढायची. आरामाचं आयुष्य आहे तुझं. काहीही काम कधी तुला करावं लागलेलं नाही. नवऱ्याचं हे बोलणं ऐकून ना मला माझी किंमत शून्य वाटली. डोळ्यामध्ये पाणी आलं. तुमचं पण असं कधी झालंय का? तुम्हाला कोणी असं बोललं? त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? आता माझ्या मैत्रिणी सुद्धा बोलतात. तुझं बरं आहे ग. तुला कधी नोकरी करावी लागली नाही, काही काम करावं लागलं नाही. आम्हाला घरदार सांभाळून नोकऱ्या कराव्या लागल्या. मग विचार केला, खरंच ह्या लोकांना मी काय करते आहे हे का कळत नाही. मी पहाटेची उठून बसलेली असते. सगळ्यांपेक्षा जास्त घरामध्ये काम करावं लागतं. आजूबाजूचं पण काम करावं लागतं. त्यावेळेला घरात आल्यावर ह्या लोकांना एवढा कम्फर्ट मिळतो. हे का कळत नाही? ह्याची का कोणाला जाणीव नाही? कोणाकडनं व्हॅलिडेशन नाही की एक्नॉलेजमेंट नाही. खूप वाईट वाटलं. पण ह्या विचारासरशी ना मी थबकले. ह्या लोकांनी मला व्हॅलिडेट केलं नाही किंवा तू हे करतेस असं म्हटलं नाही. पण मी माझ्याशी कसं बोलते आहे? मी दुसऱ्यांकडनं अपेक्षा करते आहे की त्यांनी मला समजावून घ्यावं. मी मला समजावून घेते का? मी माझ्याशी प्रेमाने बोलते आहे का? आणि खरंच मी काही केलेलं नाही का? ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा हळूहळू मला झाला. ते ह्या गोष्टीत आपण बघूया. त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत ऐका, शेअर करा. नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये सबस्क्राईब करून सामील व्हा. सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मी विचार केला, खरंच मी काही केलं नाही. माझी किंमत शून्य आहे. आतून उत्तर आलं, नक्कीच नाही. तू एक खणखणीत नाणं आहेस. मी कधी नोकरी केलीच नाही. केली अगदी मोठ्या हुद्द्यावरती, पण मुलगी झालेली होती. सासू सासरे म्हातारे होत होते. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी. त्यांचीही जबाबदारी माझ्यावर होती. मग मी आणि नवऱ्याने एकत्रितपणेच निर्णय घेतला होता, अगदी समजूतदारपणे, की मी घरी बसायचं आणि नवऱ्याने बाहेरचं बघायचं. माझ्या नवऱ्यानेही कधी माझ्या आईवडिलांचं करण्यासाठी आडकाठी घेतलेली नाही, विरोध केलेला नाही. मग मी माझ्या मनाच्या विरुद्ध घरात बसले? अजिबात नाही. हा अगदी जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. थोडंसं दुःख झालं नोकरी सोडताना, पण घरात बघणंही मला खूप आवडत होतं. माझी मुलगी वाढताना बघण्याचा पूर्णपणे आनंद घेतलेला आहे मी. कोणाची आजारपणं असू देत किंवा घरात काही असू देत, मी पूर्णपणे वेळ देऊ शकले. पहिल्यांदा फारसं चांगलं नातं नव्हतं माझ्या सासरच्या लोकांच्या बरोबर माझं. पण हळूहळू ते उमलत गेलं आणि ते उमलण्यासाठी मी वेळ देऊ शकले. त्यांच्या आजारपणात, त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टी बघण्यासाठी छोट्या छोट्या, म्हणजे त्यांच्या मित्रमैत्रिणींना बोलावणं किंवा त्यांच्या ट्रिप्स अरेंज करणं, त्यांची आजारपणं बघणं, त्यांचे पैशाचे व्यवहार बघणं, हे सगळं मला शांतपणे करता आलं. मग हेही काही कमी नाही ना. मॅनेजमेंटच्या पदव्या घेतो, मग होम मॅनेजमेंट कमी दर्जाची कशी झाली? मीच मला हीन लेखते आहे.
नोकरी केली किंवा उद्योगधंदा केला म्हणजेच करिअर केलं का? आज मी माझ्या घराला उमलताना बघितलंय, त्याच्यामध्ये माझा सहभाग आहे. ह्याचा मला अभिमान नको का वाटायला? कौतुक नको का वाटायला? मग मी एक चांगली गृहिणी आहे, चांगली होममेकर आहे, होम मॅनेजर आहे ना. आता मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे आणि कौतुक सुद्धा आहे. माझा न्यूनगंड माझ्याच विचाराने गळून पडलेला आहे. तुम्हाला ह्या विचारांचा किती फायदा होतो ते नक्की कमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्हाला अजून काही सांगायचं असेल तर तेही शेअर करा. आता काय झालंय, माझ्या मुलीचं झालंय लग्न. सासू सासरे आई वडील कोणीही नाही आहेत. नवरा त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे. मग ना असा खूप मोकळा वेळ मिळतो आणि तो अंगावर यायला लागलेला आहे. त्याचं काय करायचं? कधी कधी जो एकटेपणा वाटतो त्यासाठी काय करायचं हे आता हळूहळू बघणार आहोत. त्यामुळे पुढचे भागही बघत राहा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.